नमस्कार. आज आपण एक सुंदर फ्लावर डिझाईन करणार आहेत. व्हाईट आणि ग्रीन कलरपासून ही 3 mm ची सुई आपण यूज करणार आहे. तर आता स्टार्ट करूयात. इथे याला जोडून घ्यायचे. हा सर्कल क्रिएट होईल. देण्याच्यावरती आपल्याला डबल क्रोशा म्हणजेच खांब टाकायचे आहेत. तर असे सर्कलमध्ये आपल्याला 16 खांब टाकून घ्यायचे. 16 डबल क्रोशे. इथे आपला सर्कल कंप्लीट झालेला आहे. यानंतर इथे आपल्याला व्हाईट कलर घ्यायचे. तो आपण इथे जोडून घेणार आहे. अगोदर स्लिप नॉट टाकली, देन हा इथे अटॅच करून घ्यायचा. तीन चेन घेतल्या तिथे आपण. त्यानंतर एक साखळी सोडायची आणि इथे आपण ह्याला एक सिंगल क्रोशा म्हणजेच एक मुका खांब टाकणार आहेत. परत 3ची साखळी, एक चेन सोडून एक मुका खांब, परत 3ची साखळी, एक चेन सोडून एक मुका खांब, असं करत करत आपल्याला हा पॅटर्न कंप्लीट करून घ्यायचा आहे. ओके, तर हा पॅटर्न इथे कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आपण जी इथे चेन सोडलेली आहे तिथे अगोदर एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे अँड देन 5 डबल क्रोशे घ्यायचे आणि परत एक सिंगल क्रोशा घ्यायचे. सेम दुसऱ्या ह्याच्यावरती पण एक सिंगल क्रोशा, 5 डबल क्रोशा आणि एक सिंगल क्रोशा, असं करत करत हा पण पॅटर्न आपण इथे कंप्लीट करूयात.
पॅटर्न इथे कंप्लीट झाला आहे. आता आपण ह्याला टर्न करून घ्यायचं आहे. देन आपल्याला याच्या पाठीमागे साखळी टाकायची. अगोदर पाठीमागे अटॅच करून घ्यायचे आहे. आता इथे 4ची साखळी घ्यायची. आणि ते आपण जी फुलाची पाकळी बनवली तिथे अटॅच करून घ्यायचे. जिथे पाकळी संपते तिथे ग्रीन कलरमध्ये अटॅच करून घ्यायचे. हे पहा अशा प्रकारे. परत 4 साखळी घ्यायची, परत अटॅच करून घ्यायचं. असं करत करत आपण हे पूर्ण राऊंड कंप्लीट करणार आहे. हा पॅटर्न इथे कंप्लीट झालेला आहे. आता परत त्याच स्टेप फॉलो करायचं. ही जी साखळी आहे त्या पाठीमागची साखळी त्याच्यामध्ये एक मुका खांब टाकायचा आहे आणि आपण 5 डबल क्रोशा टाकले होते. इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 साखळ्यांचा खांब घ्यायचा आहे. ट्रिपल क्रोशा पण म्हणू शकतात त्याला. तर इथे तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघा, हे थोडेसे मोठे खांब टाकलेले आहेत. सो एक सिंगल क्रोशा आणि 5 मोठे खांब टाकायचे आहेत आणि परत एक सिंगल क्रोशा टाकायचे. असं करत करत हा पण पॅटर्न कंप्लीट करून घ्यायचा आहे.
पहा अशा प्रकारे हा पूर्ण तयार करून घेऊयात आपण. हा इथे पूर्ण क्रिएट करून मी तुम्हाला दाखवलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे, तो अटॅच करून घ्यायचा आहे. कुठल्याही एका पकडीमध्ये अटॅच करून घ्या. यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ह्याला विणत जायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे अटॅच करत करत पुढे जायचं आहे. 3 वेळेस अटॅच केल्याच्यानंतर एक 3ची साखळी घ्यायची. परत त्याला त्याच्याच जिथून साखळी घेतली तिथंच आपल्याला त्याला अटॅच करायचं आहे. परत पुढे असंच आपल्याला एक एक साखळी अटॅच करत जायची. इथं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं आपल्याला हे विणून घ्यायचं आहे. हे पहा, हे असंच आपल्याला पूर्ण जे आपल्या पाकळ्यात 8 पाकळ्या आपण क्रिएट केलं तेवढ्या ठिकाणी आपल्याला हे असंच विणून घ्यायचं आहे. इथे एक पाकळी कंप्लीट झाली की आपल्याला इथे जी आपली पहिली छोटी पाकळी आहे तिथून ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं बघा.